आता कराड सांगलीला उपचारासाठी जाण्याची गरज नाही. हे सर्व मिळणार एकाच छताखाली धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल खरसुंडीमध्ये. 25 वर्षे विश्वासपूर्ण सेवेचे एकमेव ठिकाण. हॉस्पिटलमध्ये उपलब्ध सुविधा, अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, नॉर्मल डिलिव्हरी, ECG सेंटर, स्त्रीरोग चिकित्सा व उपचार, फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन, वंध्यत्व उपचार व मार्गदर्शन, डिजिटल एक्स-रे, रक्तातील साखर तपासणी मशीन, लहान मुलांचे लसीकरण, नेब्युलायझर मशीन, मेडिकल व ॲम्ब्युलन्सची सोय, पॅथॉलॉजी लॅबोरेटरी सोय, स्पेशालिस्ट डॉक्टर्स, अनुभवी नर्स, ब्रदर्स व स्टाफ. आमचा पत्ता खरसुंडी, भिवघाट रोड, खरसुंडी. नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. दरवर्षीप्रमाणे यंदाही माऊलीची शिराळा तालुक्यातील बिऊरहून पंढरपूरकडे जाणारी पायी दिंडी लेंगरे गावातील बोबडेवाडी येथे दाखल झाले. टाळ मृदुंगाचा निनाद, ज्ञानोबा तुकाराम माऊली माऊलीचा अखंड गजर आणि शेकडो वारकऱ्यांच्या ओठांवरील विठ्ठल नाम. या भक्तिमय वातावरणात अनेकांच्या मनात एकच आठवण दाटून आली, हरिभक्त परायण कैलासवासी भगवान आबा मोहिते देशमुख यांची. आज ते या जगात नसले तरी त्यांनी पेटवलेला सेवाभावाचा दिवा अजूनही तेवढ्याच तेजाने प्रज्वलित आहे. सुमारे 45 वर्षांपूर्वी त्यांनी सुरू केलेली माऊलीच्या वारकऱ्यांची सेवा आज त्यांचे सुपुत्र कुमार मोहिते देशमुख, गोरख मोहिते देशमुख व अरुण मोहिते देशमुख हे बंधू अत्यंत श्रद्धेने, प्रेमाने आणि निस्वार्थ भावनेने पुढे नेत आहेत. ही केवळ परंपरा नाही तर एका भक्ताच्या अपूर्ण राहू न दिलेल्या स्वप्नाची जपवणूक आहे. दिंडी पोहोचताच मोहिते देशमुख बंधूंनी वारकऱ्यांचं प्रेमाने स्वागत केले. प्रत्येक वारकऱ्याच्या चरणी नतमस्तक होत विठ्ठलाचे रूप मानून त्यांची सेवा केले. त्या क्षणी अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते, कारण जिथे वारकऱ्यांची सेवा असते तिथेच विठ्ठलाचा वास असतो ही भावना प्रत्येकाच्या मनात होती. यानंतर आयोजित करण्यात आलेल्या महाप्रसादाचा वारकऱ्यांनी व भाविकांनी लाभ घेतला. प्रेमाने वाढलेला प्रत्येक घास हा केवळ अन्न नव्हता, तर तो भगवान आबांच्या संस्कारांचा, भक्तीचा आणि माणुसकीचा प्रसाद होता. वारकरी तृप्त होत होते आणि त्यांच्यासोबत गावकऱ्यांची मनेही भरून येत होती. गावकऱ्यांनी भावुक होत सांगितले, भगवान आबा आज शरीराने आपल्यात नाहीत, पण प्रत्येक वर्षी दिंडी आली की त्यांची आठवण प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आणते. त्यांनी सुरू केलेली सेवा आज मोहिते बंधूंनी ज्या निष्ठेने जपले तीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. आजच्या स्वार्थी जगात निस्वार्थ सेवा दुर्मिळ होत चालले, मात्र मोहिते परिवारांनी वारकऱ्यांची सेवा म्हणजे विठ्ठलाची सेवा हा संतांचा संदेश केवळ शब्दात नाही तर कृतीतून जपलाय. त्यामुळे ही सेवा केवळ धार्मिक उपक्रम राहिलेली नाही, तर ती भक्ती, संस्कार, प्रेम आणि माणुसकीचा जिवंत उत्सव बनले. कैलासवासी भगवान आबा मोहिते यांचे शरीर काळाच्या पडद्याआड गेले असले, पण त्यांच्या सेवेचा सुवास आजही प्रत्येक वारकऱ्याच्या आशीर्वादात दरवळत आहे. त्यांच्या हातून पेटलेला भक्तीचा दिवा कुमार मोहिते व बंधूंनी अखंड तेवत ठेवलाय. माऊलीच्या चरणी वाहिलेली ही सेवा, वारकऱ्यांच्या ओठांवरील विठ्ठल नाम आणि डोळ्यांतील कृतज्ञतेचे अश्रू हेच कैलासवासी भगवान आबा मोहिते यांच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्मारक आहे. अशा सेवाभावी कुटुंबाला माऊलीचे आशीर्वाद सदैव लाभोत हीच प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील प्रार्थना होती. याकूब शिकलगार, 7 स्टार न्यूज, लेंगरे.